नमस्कार सर्वांना, मी रोहिणी दोन तुम्हा सर्वांची माझ्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर इकडे माझी आजी आली होती आणि आजीची बहीण पण आली होती. आईचे मामा आहेत त्यांच्या घरी दोघी पण आले होते. त्यांना मामीने जेवण करण्यासाठी बोलवलं होतं, धोंडे जेवण. तर धोंडे जेवण 2 का 3 दिवसावरच संपण्यासाठी राहिलं होतं, त्याच्यामुळे आल्या होत्या ह्या. मग गावाकडे वापस निघाले होते. तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या मामाचं गाव कोणतं आहे, तर नागदरा माझ्या मामाचं गाव आहे. आणि जे आजीच्या बहीण आहेत तर त्यांचं गाव आहे लाडजरी. तर बघू शकता ह्यांना सोडायला माझे आईचे मामा निघाले होते. तर ह्या मस्त असं गाडीमध्ये बसून गेल्या होत्या. मग परत आम्ही सगळेजण घरी आलो त्यांना सोडून मी, आणि आम्ही तिघंजण निघालो होतो बाहेर म्हणजे कुठे तर तुम्हाला सांगतेच पुढे. ही माझी पुतणी आहे, समोर जी गाडीवर दिसत आहे ती, तिचं नाव भाग्यश्री. तर आम्ही तिघंजण निघालो होतो डीमार्टला. तर दरवेळेस काय बाकीचे जे काही माझे पुतण्या वगैरे आले होते त्यांना आम्ही घेऊन जातो डीमार्टला, तिला काही पाहिजे असेल तर त्यांना घेऊन देतो. तर हिला पण थोडंसं फिरून यायचं होतं. हिनं म्हणली आंटी तुम्ही जीन्सच घाला. हिनं मला आंटीच बोलते, काकी वगैरे बोलत नाही, तर त्यामुळे तर मी जीन्स घातली होती, तिने पण जीन्स घातली होती. तर छान असं आम्ही गेलो, ह्यांचा पण व्हिडिओ काढून घेतला आणि आमच्या दोघींचा पण व्हिडिओ काढून घेतला. मग हिला काही टी शर्ट वगैरे पण घ्यायचे होते, तर ते पण तिथे पाहिले. हिनं जे काही आवडलं ते तिनं घेतलं आणि नंतर आम्ही वापस आलो आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सायंकाळचा व्हिडिओ घेतला. म्हणजे आम्ही गावाकडे गेलो होतो फावडेवाडीला, कारण त्या दिवशी आमचं तिकडचं धोंडे जेवण होतं, माझ्या नंदा वगैरे येणार होत्या. तर बघू शकता इकडे आम्ही गावाकडून परत लातूरला येण्यासाठी निघालो होतो. हे आमच्या गावाकडचं खूप मोठं तळ आहे, खूप म्हणजे खूप मोठे. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे ह्याचा. सूर्य मावळत्या वेळेस मावळत्या वेळेस मी व्हिडिओ काढून घेतलेला आहे. खूप सुंदर असं निसर्गरम्य वातावरण दिसत होतं, म्हणून म्हटलं व्हिडिओ काढून घ्यावा. बघू शकता पूर्ण साईडला हिरवं हिरवं आणि मध्ये पाणी तर किती सुंदर असं दिसत आहे. आणि आमच्यासोबत माझा भाचा पण होता गाडीवरती. तर त्या दिवशी तर असं आम्ही सोबत घेऊन आलो होतो, कारण त्यांच्या गाडीवर जागा पुरत नव्हती म्हणून. तर ह्या माझ्या ननंदबाई आहेत, तर ह्यांनी त्यांच्या गाडीवर पुढे होते आणि आम्ही मागं होतो. तर बघू शकता आणि जे व्ह्यू आहे तर तो खूप सुंदर होता, मला तो खूप जास्त आवडला. आजच्यासाठी एवढंच, पुन्हा भेटूयात, बाय, काळजी घ्या.